लय भारी वडेवाले नाशिककरांसाठी सज्ज। नाशिककर खवयांसाठी एक आनंदाची बातमी आहे। सदाशिव हाइट्स न्यू स्टार लॉन्ड्री शेजारी अशोका मार्ग नाशिक येथे लय भारी वडेवाल्याच्या 6व्या शाखेचा भव्य शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडलाय। लय भारी वडेवाले हे नाशिककरांच्या चविष्ट आणि कुरकुरीत बटाटे वड्यांसाठी प्रसिद्ध असून या नव्या शाखेत ग्राहकांना समोसा, कचोरी, फाफडा, जिलेबी आणि चटपटीत चाट यांसारख्या विविध स्वादिष्ट पदार्थांची लज्जत चाखायला मिळणार आहे। खवयांसाठी ही एक पर्वणीच ठरणार आहे। शाखेच्या उद्घाटनाप्रसंगी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते फीता कापून लय भारी वडेवाल्याच्या नव्या शाखेचा शुभारंभ करण्यात आलाय। यावेळी संस्थेचे संचालक मूल सिंग राठोड, वीरेंद्र सिंग राठोड, उगम सिंग भाटी आणि भीमाराम चौधरी यांनी उपस्थित मान्यवरांचे शाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार केलाय। या भव्य सोहळ्याला अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली। त्यामध्ये माजी महापौर सतीश नाना कुलकर्णी, नगरसेवक प्रशांत दिवे, समाजसेवक राजू थेटे पाटील, दीनानाथ बोधले, क्षत्रिय समाज फाउंडेशन अध्यक्ष विनोद सिंग शेखावत, सुविचार हॉस्पिटलचे डॉक्टर श्याम पाटील, पोलीस अधिकारी प्रकाश पाटील, राष्ट्रीय राजपूत करणी सेना राष्ट्रीय उपाध्यक्ष आनंद सिंह ठोके, क्षत्रिय समाज फाउंडेशनचे उपाध्यक्ष लक्ष्मण सिंग चौहान, राष्ट्रीय राजपूत करणी सेना महाराष्ट्र प्रभारी राम सिंग राजपूत यांच्यासह अनेक प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या। सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनीही या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हजेरी लावली। लय भारी वडेवाल्याच्या नव्या शाखेत खवयांनी एकदा तरी नक्कीच भेट द्यावी आणि या चविष्ट पदार्थांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या वतीने करण्यात आले। नाशिककरांसाठी ही एक खास भेट ठरणार असून उत्कृष्ट चव आणि उत्तम सेवा यासाठी लय भारी वडेवाले हे ठिकाण नक्कीच खास बनणार आहे। राजपूत यांनी यांच्या दुकानाचं आज उद्घाटन झालंय असं मी जाहीर करतो। फाफडा आणि जिलबीसाठी एक नवीन दालन त्यांनी या ठिकाणी उभारलेलं आहे। अशोका मार्ग हा शहरातला खूप मोठा असा अत्यंत वर्दळीत असा रस्ता झालेला आहे। संपूर्ण त्याच्यामुळे त्यांचा बिझनेस नक्की चांगला चालेल आणि मुळात त्या राजस्थानी असल्यामुळे धंद्याची आवड आणि बिझनेस बद्दलची असणारी तत्परता याच्यामुळे आणि बोलण्यात त्यांच्या एकंदरीत गोडवा आहे, त्याच्यामुळे त्यांचा बिझनेस नक्की चालेल, चांगला चालेल। मी आजच्या उद्घाटनाच्या त्यांच्या दुकानच्या उद्घाटनाच्या दिवशी त्यांना अत्यंत मनापासून शुभेच्छा देतो। आज हमारे प्रिय मित्र श्री मूल सिंह जी राठौड़, वीरेंद्र सिंह जी राठौड़ और चौधरी साहब, इन्होंने मिलकर पहले शाखा ओपन की हुई है कलवन, लासलगांव, देवला, और ये 100वीं शाखा है। इसमें अशोका मार्ग पे ये शाखा स्थापित की है, ओपनिंग की है। इस ले भारी वड़ा पाव के नाम से की गई और इतना अच्छा सुंदर वड़ा पाव मिलता है। जलेबी, फाफड़ा और पेड़ा वगैरह सब, फाफड़ा वगैरह सब इधर अच्छा मिलता है। और इस नासिक राम की नगरी में अभी आज ओपनिंग हुई है और इस ओपनिंग के अंदर सभी हमारे राष्ट्रीय राजपूत करणी सेना के जो भी पदाधिकारी है वो भी उपस्थित हुए हैं और लोकल जितने भी भाई हमारे दोस्त मित्र वो भी उपस्थित हैं। और हमारे भाई मूल सिंह जी को मैं बधाई देता हूं कि आप और ऐसे ही शाखा ओपन करते रहें और ये राजस्थान से आकर इस महाराष्ट्र की संस्कृति को देखते हुए हम उसको जन्मभूमि से कर्मभूमि में आकर ये कार्य हम करते हैं। पूरे राजस्थान के भाई जो पूरे महाराष्ट्र के अंदर नहीं, पूरे विदेश और पूरे भारत के अंदर ये कार्य करते रहते हैं अपने कर्मभूमि में। जो आज ये ओपन शाखा की गई है, मूल सिंह जी को बहुत बहुत धन्यवाद। और राम सिंह जी हमारे महाराष्ट्र प्रभारी है, राष्ट्रीय राजपूत करणी सेना के, वो भी पधारे हुए हैं। और विनोद सिंह जी शेखावत क्षत्रिय फाउंडेशन के अध्यक्ष हैं।
दयाल सिंह जी चौहान साहब हैं, भगवान सिंह जी राठौड़ साहब हैं, कई हमारे मान्यवर यहाँ उपस्थित हुए हैं। उनको सभी ने आशीर्वाद दिया है और बहुत बहुत धन्यवाद। जय श्री राम। फाफडा जलेबी सब। आज या अशोका मार्ग या ठिकाणी खास खवयांसाठी लय भारी वडापाव या दालनाचं आज खऱ्या अर्थाने उद्घाटन होत आहे। माझा अतिशय जवळचा मित्र हिरेंद्र आणि त्यांचे सहकारी यांच्या माध्यमातून या लय भारी वडापावचं आज लोकार्पण झालं, उद्घाटन झालं। खरं तर ह्या भागात खरं तर खूप खवय्ये आहे आणि खवय्यांच्या दृष्टीने त्यांना वेगवेगळे चविष्ट स्वादिष्ट पदार्थ खाऊ घालण्यासाठी हे दालन उघडण्यात आलेलं आहे। म्हणजे मी एक आनंदाने सांगेल का या ठिकाणी फक्त वडापावच नव्हे तर खाकरा असेल, जिलेबी असेल, समोसा असेल आणि विविध प्रकारचे स्वीटच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हे दालन उघडण्यात आलं आणि निश्चितच या ठिकाणचे नागरिक, या ठिकाणचे लोक याचा आस्वाद घेतील। मी आपल्या माध्यमातून लोकांनाही आवाहन करेन का एक वेळा नक्की तुम्ही या ठिकाणी या आणि एकदा आल्यावर तुम्ही या ठिकाणी वारंवार येत राहाल आणि तुम्हाला उत्कृष्ट अशी या ठिकाणी चव आणि स्वादिष्ट असा प्रकार या ठिकाणी भेटेल। मी या दालनाच्या उद्घाटनानिमित्त मी या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो। यांची अशीच प्रगती होत राहो। आज एका दालनाचं उद्घाटन झालं आहे आणि त्यांच्या प्रगती बघून, त्यांचे कष्ट आणि मेहनत बघून लवकरच दुसऱ्या दालनात सुद्धा ते लवकरच उद्घाटन करतील अशी मला अपेक्षा आहे। आणि पुन्हा एकदा आपला सर्वांचा मनापासून अभिनंदन। धन्यवाद। आज अशोका मार्ग परिसरामध्ये कळवण, देवळा, अकोला यानंतर अशोका मार्ग लय भारी वडापाव या शाखेचं उद्घाटन अतिशय उत्साहात संपन्न झालं। त्यावेळेस परिसरातील ज्येष्ठ नागरिक मान्यवर उपस्थित होते व यांच्या लय भारी वडापावची टेस्ट ही पूर्ण कळवण, देवळा, अकोला या ठिकाणी माहिती होती आणि त्यांच्या या अशोका मार्गच्या परिसरातील नागरिकांच्या आग्रहाखातीर आज त्यांनी अशोका मार्ग इथं लय भारी वडापावचं उद्घाटन संपन्न झालं व त्यांनी येथील नागरिकांना व्यवस्थित चव आणि हे दिलं तर जोरात चालेल अशी मी सगळ्यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो। कशी वाटली वड्याची टेस्ट? एकदम मस्त, झकास। काय सांगाल लय भारी वडापाव? लय भारी वडापाव हा नाशिक जिल्ह्यामध्ये आता यांची जी शाखा आहे ती 6वी शाखा आता इथं स्थापन केलेली आहे आणि श्रीरामाच्या जन्मभूमीमध्ये नाशिकच्या नगरीमध्ये आमचे बंधू राजस्थानमधून येऊन मुलायमसिंग राठोड, वीरेंद्र सिंग राठोड, उमेश सिंग भाटी, भीमराव चौधरी यांनी ही जी शाखा चालू केलेली आहे ही खूप सुंदर शाखा यांनी चालू केलेली आहे आणि आज म्हटलं तर खास दया भाभी आणि जेठालाल फेवरेट जलेबी फाफडा म्हणजे जो आता गुजरातमध्ये लोक इथून जायचे आज इथं नाशिकमध्ये तो मिळणार आहे आणि त्याची चव फक्त नाशिकमध्ये अशोका मार्गावर येऊन लय भारी वडेपाव इथे या सर्वांनी यायचे आणि एक वेळा जिलेबी फाफड्याची चव घ्यायची। तुम्ही नक्कीच येणार हे मी तुम्हाला नम्रपणे सांगतो। ब्युरो रिपोर्ट, नाशिक।